नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे बांगड्याची आंबट तिखट कढी। याला बांगड्याचे हुमाण असेही गोव्यात म्हटले जाते। पण त्याआधी माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा। जो तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे ती आणि टेस्टला सुद्धा एकदम मस्त होते। विदाउट ऑइल, 0% ऑइल आहे। माझ्याकडे आहे एक नारळ ज्याचं साल अजून काढलेलं नाही आहे। सो ते कसं काढतात हे तुम्ही सुद्धा बघा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे जेव्हा असं कधी नारळ आला तर तुम्हीही ते साफ करू शकता, म्हणजे तुम्हीही त्याचे साल आरामात काढू शकता। सो मी घेतलेलं आहे तसं एक साइड असते नारळाची, तिथे 3 डॉट असतात काळे। तिकडची साइड जी असते ना ती थोडी मऊ असते नारळाची। सो तिकडेच तुम्ही बघू शकता आई कोयता नारळावर न मारता त्या किसेवर मारत आहे, जेणेकरून त्याचं केस पटकन निघत आहे। ते तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याचे सगळे हे जे किस आहे ते निघत आहे। हे किस नंतर आपण चुलीवरती वगैरे वूड म्हणून यूज करतो, म्हणजे जाळवायला वगैरे। पण आपल्याला इथे शहरात मुंबईच्या ठिकाणी किंवा पुण्याच्या ठिकाणी जे बिल्डिंगमध्ये राहतात त्याचा काहीही उपयोग नाही। सो आपल्याला ते टाकावं लागतं। त्याच्यानंतर मी त्याचे सगळे धागे काढून घेतले, जे दोरे दोरे कसे असतात ते, आणि टवटवीत करून घेतला नारळ माझा। आता मी त्याला मधल्या बाजूला कोयता मारून फोडणार आहे। तुम्ही बघू शकता मस्तपैकी ते 2 भागामध्ये फुटला गेलेला आहे आणि त्याचं पाणीही वाया गेलं नाही। थोडंसं पाणी ते पडतंच ना, ते कळत नसतं की केव्हा पाणी पडेल खाली। सो पूर्णपणे मला सगळं नारळाचं हे भेटलेलं आहे पाणी, आणि ते मी आरामात पिऊन घेतलेलं आहे। त्यानंतर मी 2 बांगडे घेतलेले आहेत आणि 2 बांगडीसाठी मला अर्धवळ नारळ पुरेसा आहे कढी करायला। सो तुम्ही बघू शकता विळीवरती हे सुद्धा कसं धरतात ते तुम्हाला दाखवत आहे मी। एक साइड त्याला सपोर्टला पूर्ण हात ठेवायचा असतो आणि ज्या हाताने किसणार आहोत आपण त्याचं फक्त एक बोट नारळाच्या एजला ठेवायचं असतं, जेणेकरून आपल्याला काही होणार नाही आणि नारळही प्रॉपर किसला जाईल। सो त्यानंतर मी घेतलेले आहेत गोव्याचे 25 मिरच्या। तुम्ही पुण्यातले किंवा मुंबईचे मिरच्या तुम्हाला जसं हवं असेल तसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता। धणे 2 चमचे घेतलेले आहेत, अर्धा वाटी किसलेलं खोबरं घेतलं आहे, 1 आल्याचा तुकडा घेतला आहे, 1 लसूण, 1 मोठा गोळा घेतलेला आहे मी चिंचेचा, आणि ते सगळं मिक्सरला लावलेलं आहे। तुम्ही बघू शकता त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची असते आपल्याला। सगळं असं मिक्सरला लावून चांगली स्मूथ पेस्ट होऊन आलेली आहे माझी, आणि आपल्याला 0% ऑइल लागतं ही कढी करायला। ही जशी आहे तशीच मी तोपात घालणार आहे आणि त्यामध्ये मला जशी थिकनेस हवी आहे तसं मी त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे। मला लागले 2 पेले पाणी, मोठे ग्लास ज्याच्याने आपण पाणी पितो ना, एवढं थिकनेस बरोबर आहे। 4 म्हणजे 8 लोकांपुरती सकाळ संध्याकाळसाठी। आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे चिचून असं त्रिफळे, म्हणजे 4 ते 5 त्रिफळं आपल्याला घालायची आहेत। तुम्ही बघू शकता चेचले ते आणि घातले, आणि आता मी कढीला 1 उकळी येईपर्यंत थांबणार आहे। 1 उकळी आली की त्याच्यामध्ये मी आता तुम्ही बघू शकता अशी 1 उकळी यायला पाहिजे। मग ह्याच उकळीला आपल्याला कळतं की आपल्याला ते आपले मासे घालून घ्यायचेत। सो मी मासे घालून घेतले। त्याच्यानंतर मी मासे घातल्यानंतर सुद्धा आपल्याला जास्त ढवळायची गरज नसते। एकदाच मिक्स करायचं चमच्याने, नाहीतर काय होतं जे काटे जे असतात ना ते पूर्ण कढीभर पसरतात। काही लोक काय करतात, घडी हलवत राहतात, त्याच्याने मासाचं मांस निघून जातं आणि काटे कसे लागतात। आणि आपली ही 2nd उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। पुन्हा त्याला एकदा मिक्स करायचं आहे प्रॉपर। ते झाल्यानंतर लास्टची जेव्हा उकळी येते, ही अशी जेव्हा उकळी येते तेव्हा त्याच्यामध्ये 2 स्लाइस, म्हणजे एका मिरचीचे 2 स्लाइस करून टाकायचे असतात, आणि 4 ते 5 कोकमचे पाकळे टाकायचे असतात। तुम्ही बघितलं एंडला हे सगळं केलं मी, आणि माझी कढी रेडी आहे। नक्की लाईक आणि सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला। अजून मी मस्त रेसिपी घेऊन येणार आहे, आणि ते लाईन लिस्टमध्ये आहे मस्त रेसिपीज। सो प्लीज लाईक आणि सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला, नाहीतर तुम्हाला ते चुकतील। आणि बनवायला विसरू नका, आणि स्टे ट्यून्ड। थँक्यू, बाय।